नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाचवीचा EVSचा 4th चॅप्टर पाहणार आहोत. साध्या आणि सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. एन्व्हायरमेंटल बॅलन्स मीन्स पर्यावरणाचे संतुलन. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय? जे आपला सभोवतालचा परिसर आहे, ओके, त्याला एकंदरीतपणे आपण काय म्हणतो? आपल्या लँग्वेज मध्ये एन्व्हायरमेंट असं म्हणतो. ट्राय दिस म्हणजे करून पाहायचंय. ओके, आस्क द एल्डर्स इन युअर फॅमिली टू टेक यू टू अ रिव्हर साइड ऑर टू अ लेक ऑर स्ट्रीम. काय म्हटलेलं आहे? तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांबरोबर म्हणजे मोठ्यांबरोबर, एल्डर सोबत परिसरातील नदी, तलाव, ओढा अशा एखाद्या ठिकाणी आपल्याला जायला सांगितले. ठीक आहे. आता बघा, इथं तुम्हाला एक पिक्चर दिलेलं आहे. तिथं ती कशी पिक्चर आहे? ऑब्झर्विंग द व्हेरियस लिव्हिंग थिंग्स. ह्या पिक्चर मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांचं निरीक्षण करायलेत बघा हे तिघ. ओके, तर बघा, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स यू सी देअर. तिथं दिसणाऱ्या सजीवांची आपल्याला यादी तयार करायला सांगितलेलं आहे. इफ यू डू नॉट नो द नेम्स ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग थिंग्स यू सी, मेक अ नोट ऑफ देम, डिस्क्रायबिंग देअर शेप, कलर, साऊंड, शेल्टर, etc. or draw their pictures. Count how many types of living things you see. ठीक आहे. तर तिथे जी दिसणारे सजीव आहेत त्यांची यादी करायला सांगितलेलं आहे. तेथील ज्या सजीवांची नावे तुम्हाला माहित नसतील त्यांची चित्रे काढायचे किंवा त्यांचे जी आकार किंवा कलर, आवाज किंवा त्यांचं जे निवारा आहे यांविषयी निरीक्षण आपल्या वहीमध्ये नोंदवायचं आहे. प्राणी आणि वनस्पतीचे एकूण किती प्रकार दिसले ते सुद्धा मोजायचे आहेत त्या ठिकाणी, ह्या पूर्ण आपल्याला पिक्चर मध्ये. ठीक आहे. तर या पिक्चर मध्ये काय काय दिसायला आपल्याला बघा? काऊ, फिश, बटरफ्लाय, डॉग, इथं आहे रॅबिट. ठीक आहे. ट्रीज. ओके. नाउ रिपीट द ऍक्टिव्हिटी नियर युअर हाऊस, इन द स्कूल, गार्डन और इन अ फील्ड. आता तुमच्या घराभोवती किंवा शाळेच्या बागेत किंवा जवळच्या शेतात जाऊन हीच कृती पुन्हा करायला सांगितलेलं आहे. आता कॅन यू टेल मध्ये काय विचारलेलं आहे बघा? म्हणजे कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू. फर्स्ट काय विचारलेलं आहे? इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डिड यू नोटीस एनी साइन्स ऑफ the presence of living things, thought the living things themselves were not seen. For example, did you notice any partly eaten fruits or shells, fallen feathers, animals, tracks, dung, droppings, nets, cocoons, eggs, honeycombs, etc. म्हणजे काय? जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत पण ते तिथे होते किंवा येथून गेले अशा प्रकारच्या त्यांच्या काही खुणांचे निरीक्षण तुम्ही केलं आहे का? उदाहरणामध्ये त्यांनी अर्धवट खाल्लेली फळे, ठीक आहे, शेंगा, गळलेली त्यांची पिशे, फॉलन फेदर्स, ओके, त्यांच्या पाऊल खुणा किंवा डंक म्हणजे शेण, ओके, लेंड्या, घरटी, कोश, अंडी किंवा मधाची जी पोळे असतात इत्यादीवरून आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे वनस्पती होते किंवा म्हणजे येऊन गेलेत हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. ह्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलंय का हे विचारलंय. सेकंड काय विचारलंय? कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सूक्ष्मजीवांचं निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले का? ठीक आहे. थर्ड काय विचारलेलं आहे? हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी ऍट द प्लेस यू विजिटेड. म्हणजे तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले तुम्हाला, तुम्ही काउंट करायचं, ती नोट करायचं. डू यू थिंक यू सॉ ऑल द काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलोंग्स देअर. डिड यू सी द सेम लिव्हिंग थिंग्स ऍट व्हेरियस प्लेसेस ऑर डिफरंट ओन्स. ठीक आहे. तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तिथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का? किंवा पाण्याच्या ठिकाणी, शेतात किंवा बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते की
तेच होते. ह्याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय. ठीक आहे. नेक्स्ट काय, आता बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन बघा. द व्हरायटी वी सी in all the living things that belongs to a particular area is called the biodiversity of that place. Biodiversity म्हणजे काय, जो एखादा भाग असतो, एखादा एरिया, ओके, एखादा जो भाग असतो, पर्टिक्युलर एरिया, एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांची जी विविधता दिसत असते त्या ठिकाणी, तर तिला तेथील जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी असं म्हणत असतात. ओके, कळालं बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. आता सपोज एखादा भाग आहे तुम्ही ऑब्झर्व केलेला, तर त्या ठिकाणी आढळणारे जी वेगवेगळे सजीव आहेत, तर त्या सजीवांमध्ये विविधता दिसून येते आपल्याला. तर त्या विविधतेलाच काय म्हणत असतात, बायोडायव्हर्सिटी. काय म्हणत असतात, बायोडायव्हर्सिटी मीन्स जैवविविधता असं म्हणत असतात. कॅन यू टेल मध्ये काय विचारलेलं आहे बघा. विच ओन्स ऑफ द प्लेसेस you visit shows greater biodiversity. तुम्ही जी ऑब्झर्वेशन केलेलं आहे, कुठलं कुठलं करायला सांगितलंय तुम्हाला, नदी, तलाव, ओढा किंवा तुमच्या शाळेचं किंवा तुमच्या शेजारचं. ठीक आहे, तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक बायोडायव्हर्सिटी तुम्हाला जैवविविधता आढळून आलेल्या आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता ती प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळं असेल. ओके, टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता बघा, एखाद्या क्षेत्राची जी जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी जी सायंटिस्ट आहेत ती वेगवेगळी निरीक्षणे करत आहेत आणि त्यांची संख्या खूप मोठी निघालेली आहेत ऑब्झर्वेशन्स. दे मेक these observations in different conditions such as day and night, in different seasons, etc. They use special devices to make observations of living things that are found at great heights or depths as well as of microorganisms. म्हणजे काय, जे सायंटिस्ट आहेत ते काय करत आहेत, त्यांचं ऑब्झर्वेशन चालू ठेवलेलं आहे. त्यांनी ऑब्झर्वेशन कसं करत आहेत, डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्र. ओके, विविध ऋतूमध्ये अशा सर्व परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ काय करत आहेत, त्यांच्या नोंदी घेता येतं. तसंच खूप उंचावरच्या भागामध्ये किंवा खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे, तसेच जी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरत आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे साधने वापरून ते त्यांचं ऑब्झर्वेशन चालू ठेवलेलं आहे. ठीक आहे, ऑब्झर्वेशन्स ऑफ मेनी सायंटिस्ट आर ब्रॉट टुगेदर अँड स्टडीड अगेन. आता काय, तर हे जे सायंटिस्ट आहेत ते अनेक वैज्ञानिकांनी केलेले निरीक्षणे जमा केली जातात आणि त्यांचा काय केला जातो, तर अभ्यास केला जातो. काय केला जातो, अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा त्यांचा अभ्यास केला जातो. ओनली व्हेन all such efforts are made over a long period of time can we be sure of the biodiversity of a place. आणि त्यांचा असे सर्व प्रयत्न दीर्घकाळपर्यंत केले जातात तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जी जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे ह्याची खात्री पटत असते. ठीक आहे, खात्री वाटत असते. समजलं तुम्हाला बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, नेक्स्ट आहे द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपला जो सराउंडिंग आहे, ओके, तर त्याला सराउंडिंगला एकंदरीतपणे काय म्हणत असतात, द सराउंडिंग अँड द कंडिशन्स इन दोज सराउंडिंग्स विच अफेक्ट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम्स देर आर टुगेदर नोन ॲज देअर इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर जो आपल्या ओळखीचा जो परिसर हा काय आहे, शब्द ओळखीचाच आहे. तर ठीक आहे, तर जो परिसर आहे आपल्या सभोवतालचा किंवा त्या सभोवतालच्या परिसराला अफेक्ट करणारे जे आपले ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना एकत्रितपणे काय म्हणत असतात, इन्व्हायरमेंट असं म्हणत असतात. इट इन्क्लूड्स मेनी कंपोनंट्स. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स इन्क्लूड आहेत. तर हे कंपोनंट्स कुठले आहेत, सनलाइट, एअर, वॉटर, सॉइल, प्लांट्स अँड एनिमल्स. आपला जो सूर्यप्रकाश, हवा, पाणी,
माती, वनस्पती, प्राणी हे सर्व कंपोनंट कशामध्ये इन्क्लूड आहेत? एन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे. तर आता बघा, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिपेंडंट ऑन इच अदर. प्रत्येक जो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे सजीव आणि निर्जीव जी वस्तू आहे ती एकमेकांवर डिपेंड आहे. देअर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक ऑर इंटरॅक्शन्स बिटवीन देम. आणि त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दीज इंटरॅक्शन्स. आणि ह्याचा अभ्यास आपण कुठं केला जातो? कशाचा? ह्या आंतरक्रियांचा. तर आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे. आता तुम्हाला काही चार्ट दिलेला आहे खाली. तर काय दिलेलं आहे बघा. Look at the pictures of the living and non-living things shown below. Discuss the mutual relationship between these various factors of the environment. आता काय म्हणलेलं आहे? खाली तुम्हाला चित्र दिलेलं आहे. खालील चौकटीत तुम्हाला दाखवलेली सजीव व निर्जीव घटकांची चित्रे पाहायचे आणि पर्यावरणातील या विविध घटकांचा परस्पर संबंधांची तुम्हाला काय करायचंय? चर्चा करायचंय. आता बघा, ही प्रत्येक जो घटक आहे तो एकमेकांवर डिपेंड आहे. आता बघा, आता ही जी आहे दिसतंय? हा बघा, हे जी पाऊस आहे हे काय आहे? रेन. हे जमिनीवर पडल्यानंतर काय होत असते? त्यानंतर आपल्याला वनस्पती भेटत असतात आणि सर्व सजीव सृष्टी ह्या वनस्पतीवर डिपेंड आहे. कार्निवर्स, परत हार्बिवर्स हे सगळे कशावर डिपेंड आहेत? डायरेक्टली अँड इनडायरेक्टली ह्या वनस्पतीवरच डिपेंड आहेत. ठीक आहे. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. तसंच आपल्याला डेली सूर्यप्रकाश लागत असतो. ठीक आहे. हे सर्व काय आहेत? काही सजीव आणि काही निर्जीव आहेत. हे एकमेकांवर डिपेंड असतात. आता काय? द फूड चेन. द फूड चेन म्हणजे काय? अन्न काय? अन्न साखळी. फूड चेन मीन्स अन्न साखळी. लुक ॲट द पिक्चर्स बिलो. आता खालचं चित्र पाहायचंय तुम्हाला. ह्या पिक्चर मध्ये काय दिलेलं आहे? हो का, सन दिलेला आहे. सन नंतर इथं ग्रास दिलेला आहे. ग्रास नंतर बघा इथं कुणावर ॲरो दिलेला आहे? ग्रासशॉपर. ग्रासशॉपर नंतर ॲरो कुणावर दिलेला आहे? बर्ड्स. म्हणजे काय? ही बर्ड्स कुणावर डिपेंड असतात? ह्या ग्रासशॉपरवर. म्हणजे बर्ड्स ह्या ग्रासशॉपरला खात असतात. ह्या नाकतोड्याला खात असतात. परत हा नाकतोडा कुणावर डिपेंड आहे? ह्या ग्रासवर म्हणजे ह्या गवतावर. आणि गवत कशा मार्फत येत असते? सूर्यप्रकाशा मार्फत म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे हे येत असते. म्हणजे ह्यालाच काय म्हणतात? एकमेकांवर डिपेंड असलेली हे एक चेन आहे. ओके. ग्रासशॉपर ईट ग्रास अँड लिव्स. बर्ड्स ईट ग्रासशॉपर. म्हणजे ग्रासशॉपर काय करत असतं? गवत खात असतं किंवा पाणी खात असतं आणि जी बर्ड्स असतात ते ग्रासशॉपरला खात असतात. ठीक आहे. कॅन यू टेल मध्ये काय दिलेलं आहे? हु इट्स बर्ड्स. बर्ड्सला कोण खात असतं? सांगा बरं, बर्ड्सला कोण खात असेल? नेक्स्ट आहे व्हॉट इज द फूड ऑफ प्लांट्स. प्लांट्सचं फूड काय असेल? तर न्यूट्रिशन्स, पोषण तत्वे जी मातीमधून भेटत असतात त्यांना. ठीक आहे. ते सर्व कशाच असते? तर एनिमल्सचं जे अन्न असतं, प्लांट्सचं फूड असते. ठीक आहे. समजलं? ठीक आहे. तर बघा, लुक ॲट द पिक्चर्स बिलो. आता ही काय आहे? एक चेन आहे, एक साखळी आहे. ठीक आहे. ह्या साखळीतलं आता बघा, देअर आर सेव्हरल लिंक्स इन धिस चेन. ह्या चेन मध्ये साखळीत अनेक लिंक्स आहेत. लिंक्स म्हणजे काय? कड्या आहेत. इफ द लिंक्स वेअर टू सेपरेट फ्रॉम इच अदर कुड दे बी कॉल्ड अ चेन. जर ह्या कड्या सुट्या झाल्या, वेगळ्या झाल्या तर त्यांना आपण साखळी म्हणू शकतो का? तर नाही, आपण त्यांना साखळी म्हणू शकत नाहीत. इवन थॉट each link is a complete object. It is joined to the links before and after it. म्हणजेच काय? तर साखळीतील प्रत्येक जी कडी असते तर एक संपूर्ण वस्तू असली तर तरी ती मागे व पुढे काय असते? तर असलेल्या कड्यांना जोडलेली आहे. तर
जर इफ एनी लिंक कम्स लूज द चेन इज ब्रोकन. जर एखादी जरी कडी निसटली तर ती साखळी काय होत असते, खंडित होत असते, ब्रोकन होत असते, म्हणजे तुटत असते. ओके. इन द फर्स्ट पिक्चर वी सी द सन, सम प्लांट्स, अ ग्रासहॉपर अँड अ बर्ड. आपण पहिल्या पिक्चर मध्ये म्हणजे ह्या पिक्चर मध्ये काय पाहिलं, तर काही प्लांट्स पाहिलं, ग्रासहॉपर पाहिलं आणि बर्ड्स पाहिले. दे आर ऑल कनेक्टेड. ते सर्व काय आहेत, एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ओके. each of the components, plants, grasshoppers, birds is food for the next ones. म्हणजेच प्रत्येक घटक हा पुढच्या घटकांचं अन्न ठरवत असतो. ठीक आहे. ते अन्नासाठी कशावर, एकमेकांवर डिपेंड आहे. दॅट इज व्हाय वी से दॅट दे फॉर्म अ चेन. म्हणजेच काय, तर ते अशाच एक प्रकारची साखळीचे ते घटक आहेत. ठीक आहे, साखळी तयार करतात. सच अ चेन इज कॉल्ड अ फूड चेन. आणि यालाच काय म्हणत असतात, अन्न साखळी. ते अन्नासाठी डिपेंड असतात एकमेकांवर, म्हणून त्याला काय म्हणत असतात, अन्न साखळी असं म्हणत असतात. ठीक आहे. इच ऑफ दिस कंपोनंट इज अ लिंक इन अ फूड चेन. ओके. म्हणजे ही त्यातील प्रत्येक जो घटक असतो तो एका अन्न साखळीची एक अशी कडी असतो. म्हणजे ते एकमेकांवर डिपेंड असतात. आता कॅन यू टेल मध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, सांगा पाहू म्हणलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर्स. व्हॉट इज द डिअर्स फूड. डिअरचं फूड काय आहे, प्लांट्स. ओके, प्लांट्स किंवा ग्रास. आता खाली लगेच विचारलेलं आहे, व्हॉट इज फूड फॉर द टायगर. टायगरचं फूड काय, डिअर. ठीक आहे, टायगरचं फूड काय, डिअर. The pictures below shows another food chain. You have to guess the missing link in it. Look at the first and third pictures. Think of the connections between them and complete the chain. आता ही तुम्हाला चेन कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ही चेन कंप्लीट करा बरं. ही काय, ही प्लांट्स किंवा ग्रास. ठीक आहे. ग्रासवर ही छोटीशी काय दिलेली आहे, आळी. आळी म्हणजेच काय, कोणतेही इन्सेक्ट किंवा वॉर्म घेऊ शकतो आपण. आणि त्या वॉर्म वर किंवा इन्सेक्ट वर कोण डिपेंड आहे, ओल. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला एक चेन दिलेली आहे. इन नेचर देर आर मेनी फूड चेन्स. इफ वन ऑफ द लिंक्स इन अ चेन बिकम्स एक्झिस्ट कॅन द फूड चेन लास्ट. ठीक आहे. निसर्गात अनेक अशा अन्न साखळ्या असतात, त्यातील जी एखादी कडी निसर्गातून नाहीशी झाली तर ती अन्न साखळी टिकेल का, टिकेल का, तर नाही. जर आता ही मधलं जर सपोज आता ही ग्रास आहे, ग्रासवर कोण डिपेंड आहे, कोण डिपेंड आहे बघा चित्रात, रॅबिट. रॅबिट वर कोण डिपेंड आहे, स्नेक. जर रॅबिटच नष्ट झालं तर स्नेक काय खाईल, ग्रास तर खाऊ शकणार नाही. त्याच्यामुळं ती अन्न साखळी काय होईल, ती फूड चेन काय होईल, डिस्ट्रॉय होईल, वेगळी होईल, ब्रोकन होईल. ठीक आहे. द फूड वेब. फूड वेब म्हणजे काय, अन्न जाळे. आता अन्न जाळे म्हणजे काय, जी अन्न चेन असतात, एकापेक्षा जास्त अन्न चेन जर एकत्र आल्या तर त्याला फूड वेब असं म्हणतात. ऑब्झर्व द व्हेरियस फूड चेन शोन इन द पिक्चर्स. खाली तुम्हाला एक पिक्चर दाखवलेले आहे. ओके. त्याच्यामधले फूड चेनचं ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं आहे. कॅन यू टेल, फाइंड द डिफरंट फूड चेन्स ऑफ विच द वॉर्म अँड द माऊस फ्रॉम अ लिंक. खालील चित्रामध्ये निसर्गातील काही म्हणजे अन्न साखळ्या दाखवलेल्या आहेत आपल्याला, परंतु आता त्याच्यातून काय शोधायला, काय सांगितलंय त्यांनी, की उंदीर आणि जी अळी असते. ओके. उंदीर आणि जी अळी असते, तर हे कोणत्या अन्न साखळ्यांचे घटक आहेत ते शोधायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. वन लिव्हिंग थिंग्स कॅन बी अ पार्ट ऑफ अ नंबर ऑफ फूड चेन्स दॅट गिव्स राईज टू अ फूड वेब इन नेचर. आता फूड वेब म्हणजे काय, तर एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा जर घटक असू शकतो, तर त्यामुळे निसर्गामध्ये काय दिसते आपल्याला, अन्न जाळे दिसते, फूड वेब दिसते. ठीक आहे. तर बघा आता काय काय म्हणलेलं आहे,
माऊस अँड वॉर्म. कुठं आहे वॉर्म अँड माऊस? हे काय इथं वॉर्म आहे आणि इथं माऊस आहे. ठीक आहे. आता बघा माऊस वर कोण डिपेंड आहे? बर्ड्स. आणि वॉर्म वर कोण डिपेंड आहे? बर्ड्स. आणि बर्ड्स कशावर डिपेंड आहे? प्लांट्स वर. ठीक आहे. परत माऊस आणखी कोण कोण डिपेंड आहे? बघा इथं ग्रास वर पण डिपेंड आहे. परत माऊस वर बघा, माऊस वर ग्रासशॉपर डिपेंड आहे. तसंच इकडे बघा बर्ड्स. ठीक आहे. तसंच स्नेक पण डिपेंड आहे माऊस वर. ठीक आहे. अशा टाइप मध्ये एकापेक्षा जास्त जे एनिमल्स आहेत ते डिपेंड असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ते काय तयार होते? एक वेब तयार होते, एक जाळं तयार होते आणि त्याच्यामुळेच त्याला काय म्हणत असतात? फूड वेब असं म्हणत असतात. द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन्स प्लांट. आता अन्न साखळीतील जो मुख्य अन्न असतो तो काय असतो? प्लांट्स असतो, वनस्पती असतो. ठीक आहे. डायरेक्टली आणि इनडायरेक्टली प्लांट्स खूप इम्पॉर्टंट असतो. एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. प्रत्येक जो सजीवाला लागणारे जे अन्न पर्यावरणातूनच आपल्याला मिळत असतं. मेनी एनिमल्स इन द एन्व्हायरमेंट eat only plants. Other animals eat the animals that live on plants. आता खूप पर्यावरणातील अनेक जी प्राणी असतात ते फक्त वनस्पती खात असतात. परंतु काही जी प्राणी असतात ते दुसरे प्राणी खात असतात. परंतु ते प्राणी सुद्धा इनडायरेक्टलीपणे प्लांट्स वरच डिपेंड असतात. म्हणजे वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगत असतात. बट प्लांट्स मेक देअर ओन फूड in the presence of sunlight, using water and the carbon dioxide from the air. It means that plants are the main support of every food chain. म्हणजे ह्यावरून आपल्याला काय समजतं? प्लांट्स हा प्रत्येक फूड चेनचा सपोर्ट आहे, आधार आहे. म्हणजे प्रत्येक पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून जी वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात. त्या अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड नसतात. म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा जो मुख्य सपोर्ट आधार जो असतो तो कोण असतो? प्लांट्स, वनस्पतीच असतात. ठीक आहे. इथं बघा डायग्राम तुम्हाला दिलेली आहे प्लांट्सची कशी करतात काय नाही ते. आता लास्ट आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स. एन्व्हायरमेंटल बॅलन्स मीन्स सांगा पर्यावरणाचे संतुलन. ठीक आहे. there are many food chains in our environment. आपल्या पर्यावरणामध्ये अनेक काय आहेत तर अन्न साखळी आहेत. ओके. Because of these food chains every living things get the food it needs and therefore continues to live. आणि पर्यावरणातील अन्न साखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो. ठीक आहे. Microorganisms living in the soil helps the process of decomposition of plants residue, dead animals excreta, etc. As a result, substances that helps the growth of plants are formed and get added to the soil. Means काय तर पालापाचोळा किंवा प्राण्यांचे जी मृत शरीरे असतात, डेड बॉडीज, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीतील असणारे सूक्ष्मजीव करत असतात. ठीक आहे. आणि यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ ऍड होत असतात. ठीक आहे. प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. आणि प्लांट्स हे त्यांचा वापर कशासाठी करत असतो? त्याच्या वाढीसाठी करत असतो, ग्रोथ साठी करत असतो. ठीक आहे. Thus, plants use substances in the soil for their growth, and when plants and animals die, the decomposition of their remains adds these substances to the soil once again. म्हणजेच काय तर हे जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतीची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष डिकम्पोज म्हणजे कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा काय होत असतात? जमिनीत जात असतात. आणि हे पर्यावरणातील महत्वाचे काय हे सायकल आहे. ओके. इम्पॉर्टंट सायकल इन द एन्व्हायरमेंट. ही पर्यावरणातील महत्वाची अशी सायकल आहे. Also
लिव्हिंग थिंग्स गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ अ वॉटर सायकल. तसंच सजीव याशिवाय पर्यावरणामध्ये जलचक्र म्हणजे काय, वॉटर सायकल, आणि ह्या जलचक्रामुळे सर्व सजीवांना काय भेटत असतं, पाणी भेटत असतं. काय भेटत असतं, पाणी भेटत असतं. ठीक आहे. जलचक्र म्हणजे काय, तर समुद्रातील पाण्याची वाफ होणे, त्या वाफ वर वर जाणे, त्याचं ढग तयार होणे, त्याचं संघनन होणे, आणि संघनन झाल्यानंतर ती जी ढग आहे किंवा ते ढगातली जी वाफ आहे ती थंड झाल्यानंतर थेंबाच्या रूपामध्ये खाली पडते, आणि त्या खाली पडण्यालाच आपण काय म्हणत असतो, पाऊस असं म्हणत असतो. ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फॉर ब्रीथिंग अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साइड गॅस. हे प्रत्येक सजीव काय करत असते, ऑक्सिजनचा म्हणजे ब्रीथिंग साठी, श्वसनासाठी ऑक्सिजन आतमध्ये घेत असतात आणि कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर सोडत असतात. परंतु प्लांट्स यूज द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर फॉर मेकिंग देअर फूड. परंतु प्लांट्स काय करत असतात, कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेत असतात आणि त्याचा अन्न तयार करण्यासाठी, अन्न निर्मितीसाठी त्याचा यूज करत असतात. आणि ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस अँड गेट्स ऍडेड टू द एअर अगेन. परत ते काय करत असतात, ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. कोण, प्लांट्स, आणि ते एअर मध्ये, हवेमध्ये पुन्हा मिसळलं जातं. दिस टू इज अ सायकल इन नेचर. ही सुद्धा निसर्गाचे एक चक्र आहे. ठीक आहे. देअर आर सेव्हरल other such cycles in nature. Thus there is interactions amongst living things and between living and non-living things in nature. म्हणजे निसर्गामध्ये लिव्हिंग आणि सजीव किंवा सजीव निर्जीव यामध्ये परस्पर संबंध किंवा देवाणघेवाण होत असते. ठीक आहे. तर दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन्स इन द एन्व्हायरमेंट. आणि यामुळेच पर्यावरणातील जी अन्न साखळी आहेत ती त्यांना मदत होत असते, ती अबाधित राहण्यात, ती व्यवस्थित राहण्यात मदत होत असते. व्हेन द व्हेरियस सायकल्स इन द एन्व्हायरमेंट गो ऑन अनइंटरप्टेड, एन्व्हायरमेंटल बॅलन्स गेट मेंटेन्ड. आणि पर्यावरणातील जी सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचं काय होत असते, संतुलन व्यवस्थितपणे राखलं जाते. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर मध्ये काय दिलेलं आहे, फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इट इज इम्पॉर्टंट दॅट एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन्ड. म्हणजे सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचं आहे. ठीक आहे. कुठे काही प्रॉब्लेम